एकीकडे शासनाकडून नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासित केले जाते, मात्र त्याच ठिकाणी विदारक चित्र पाहायला मिळते। हे चित्र आहे अकोल्याच्या मूर्तिजापूर मधील बायपास लगत असलेल्या भीमनगर परिसरात। भीमनगर परिसर हा हातगाव ग्रामपंचायत मध्ये येत आहे। या परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने आपण बघू शकता कशा प्रकारे चक्क या परिसरातील जे नागरिक आहेत हे या डबक्यातील पाणी भरत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। मात्र जर दुसरीकडे पाहायला गेलं तर प्रशासन याकडे गांभीर्याने का घेत नाही असा प्रश्न या नागरिकांना पडलेला आहे। आजही पिण्याच्या पाण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे येथील नागरिकांना चक्क डबक्यात साचलेले पाणी भरून आपले तहान भागवावी लागत असल्याचं विदारक वास्तव्य समोर आलेलं आहे। मूर्तिजापूर शहराच्या बायपास रोड लगत असलेल्या भीमनगर परिसरात अनेक दिवसांपासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। परिणामी महिलांसह लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। परिसरात साचलेलं पाणी जे आहे म्हणजे पाईपलाईन ज्या ठिकाणी लिकेज झालेली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दबकं साठतं आणि त्या पाण्याचा पिण्याचा पाण्याचा वापर येथील नागरिक करत असल्यामुळे येथील नागरिकांचं जे आरोग्य आहे हे धोक्यात आल्याचं बोलल्या जात आहे। त्याचप्रमाणे प्रशासन आहे हे प्रशासन या गांभीर्याकडे लक्ष केव्हा देईल, तर येथील नागरिकांच्या जीवाशी एका प्रकारे प्रशासनाकडून खेळ सुरू असल्याचं बोलल्या जात आहे। या गांभीर्याकडे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन गांभीर्याने घेतील का आणि यांचा प्रश्न सोडवतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला। बंडू गवई। काय समस्या या एरियातील? समस्या अशी आहे की या एरियामध्ये पाणी नाही आहे। ते गड्ड्यावरून पाणी भरतात, बरोबर आहे, पिण्यासाठी भरतात आणि वापरासाठी भरतात आणि त्याच्यामध्ये कुत्रे बसतात। ते गंदगी यासाठी आणि तब्येतही खराब होतात आणि लहान लेकराची होतात। याबाबत काही कोणी लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार असतील यांनी काही लक्ष? ते आमदार काही लक्ष देत नाही, ते दूर लक्ष देते। काय नाव काय मग? यमुना खंडारे। बरं, काय समस्या तुमच्या इकडे? आमची समस्या हेच आहे बा की आम्हाला पाणी मिळलं पाहिजे। पाण्याचे लय दुःख आहे, पाण्याचं लय काय आहे या येतात। आम्हाला ह्या जागेवर आलो तर आपण काहीच नाही भेटलं। मग आता पाणी कुठून भरतात? आम्ही गड्ड्यातलं भरतो पिण्यासाठी? हो। हे डबकं साठलेलं आहे यातलं? हो। किती दिवसापासून बाबा लय दिवसापासून आमचे लहान लहान लेकरं होते तेव्हापासून। आता आमच्या लेकराचे लग्न झाले तरी आम्हाला हेच सोय आहे। पाहुणे आले तरी आम्हाला गड्ड्यातलं पाणी पाजावं लागते, नाही पेले तरी पाजावं लागते। या पाण्यापासून काही तब्येती? वा वा, पोट दुखतात, संडास लागते। मग इकडे कोणी आमदार किंवा ते काही गोट घेतच नाहीत आमची। काय सांगाल या हा? काय आमदार असतील किंवा शासनाला काय सांगाल तुम्ही या माध्यमातून? आम्ही हेच सांगू, आम्हाला प्यायला पाणी नाही। कुठे राहतो तू? भीमनगर मध्ये। किती दिवसापासून हे पाणी भरतो? खूप दिवसापासून। का नळ नाही आहे का घरी? नाही, मग पिण्यासाठी पाणी कुठून भरतं? हेच पाणी भरतं, बोरिंग किंवा काहीच नाही? नाही। नाव काय? काय नाव काय? दादाराव देवराव इंगळे। कुठे राहता का? भीमनगर हातगाव। काय पिण्याच्या पाण्याची काय? पाण्याच्या समस्या आमच्या बोर नाहीत, काही नाही आहे आणि आम्ही गड्ड्यावरून पाणी आणतो पिण्यासाठी। ते पाणी आम्ही वापरतो। आम्हाला पाण्यापासून लय तकलीफ आहे। मग तब्येतीचा काही याच्यावर परिणाम होतो? तब्येत म्हणजे खराब होऊनच राहिल्या। किती वर्षापासून? आता ह्या गड्ड्याचं झालं समजा 8-10 वर्षापासून गड्डा आहे तो।